टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाही, मी ऐकलं नाही, पण आपण जर म्हणत असं आले खरं असेल तर मला वाटतं त्यांना दवाखान्यातच न्यावं लागेल, तपासावंच लागेल। काय म्हणाले ते मला परत सांगा। छत्रपती संभाजी महाराजांचा जसं धर्म बदलण्यासाठी छळ केला तसं माझा पक्ष बदलण्यासाठी छळ करण्यात मला वाटतं अशी कंपेअर होऊ शकते का? हां, सगळे असे कसे काय बोलायला लागले? उठामध्ये सगळ्यांचेच डोक्यात पांगत चाललेले आहेत का? सकाळी झालं की एक वेगळं सर्वच काहीतरी बोलत असतात, हे काहीतरी बोलत असतात, म्हणजे उभाटाला झालं काय मला हेच कळत नाही। अशी तुलना होऊ शकते का संभाजी महाराजांची त्याच्या छळाशी? ते असं म्हणतात की मी त्यांची तुलना केलेली नाही। वेडी वाटडी कामं तुम्ही करायची, तुमची चौकशी झाली तर लगेच संभाजी महाराजांचा छळ चालला असं म्हणायचं। मला वाटतं यापेक्षा लज्जास्पद गोष्ट कुठे असू शकत नाही। जयकुमार गोरे यांच्यावरती जे आहे ती बरीच टीका 10 वर्षांची कमीत कमी शिक्षा व्हावी, जे महाराजांचा अपमान करतील, महापुरुषांचा अपमान करतील। उदयनराजेंनी ही मागणी केली, प्रेस घेऊन मागणी केली। निश्चित मला वाटतं उदयनराजे महाराजांनी जी मागणी केलेली आहे ती अतिशय रास्त आहे। अशा पद्धतीने जर कोणी महापुरुषांचा किंवा महाराजांचा अपमान करत असेल आणि वारंवार करत असतील तर अशा लोकांना कडक शासन 10 वर्षांनी त्यापेक्षाही जास्त शिक्षा झाली पाहिजे। यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं माझंही मत आहे। याच अधिवेशनात तसा कायदा व्हावा, याच अधिवेशनात व्हावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली। निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी पण या ठिकाणी बोलेल आणि सगळ्यांचं ज्या बाबतीमध्ये एकमत आहे की अशा पद्धतीने अतिशय खालच्या थरामध्ये जाऊन औरंगजेबाशी तुलना करून असं कोणी बोलत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यावर अधिक कठोर कारवाई झालीच पाहिजे। आणि इतिहासाचं अधिकृत लेखन व्हावं महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीनं, शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या इतिहासाचं अधिकृत लेखन व्हावं जेणेकरून वाद होणार नाही। खरं आहे, वेगवेगळे लेखक आहेत, रायटर आहेत, ते वेगळं काहीतरी लिहित असतात, प्रत्येकाची वेगवेगळी काही स्वतःच्या मनाने काहीतरी उदाहरणं देत असतात। आपण बघितलं अनेक पिक्चरमध्ये नाटकांमध्ये सुद्धा अशी वादग्रस्त विधानं केली जातात, तो सीन दाखवला जातो। आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये अधिकृत काहीतरी शासनाकडूनच आपण जसं म्हणतायत त्या पद्धतीने जाहीर झालं पाहिजे, छापलं गेलं पाहिजे, म्हणजे अन्यथा असे वाद हे पुढे होणार नाहीत। यातून उगाच संगमेश्वर येथे संभाजी महाराज स्मारक व्हावं या बाबतीमध्ये स्वतः काल मुख्यमंत्री महोदयांनीच घोषणा केलेली आहे आणि अतिशय भव्य दिवस स्मारक आम्ही लवकरच अतिशय लवकर त्या ठिकाणी करू। काय काय मैत्री संस्थेवरून मला माहिती नाही कोणती संस्था आहे, मला माहिती नाही। पालकमंत्री पदाचा एक वाद होतोय, मात्र रायगडचं काय होणार असा प्रश्न वारंवार समोर येतोय। अगदी या पालकमंत्री पदाच्या वादावरून म्हणजे औरंगजेबाशी सुद्धा तुलना केली जाते काही नेत्यांची। अरे खाली पालकमंत्री पदाचा विषय रायगड असं नाही का पडायला नाही खरं। पालकमंत्री पदाचा जो विषय आहे रायगड आणि नाशिकचा राहिलेला आहे, मला वाटतं लवकरच त्यावर चर्चा होईल। आणि सध्या कोणी नसेल तर मुख्यमंत्री महोदय त्याचे पालकमंत्री आहेतच, त्यामुळे कुठले कामं तरी ते थांबणार नाहीत। मीच मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की बाबा आता ठीक आहे, आता बैठका होणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे अतिशय। आता नाशिकला सुद्धा कुंभमेळा आहे, आता जर घोषणा होत नसेल, आपला निर्णय होत नसेल तर आपणच एक बैठक बोलून रायगडची असेल किंवा नाशिकची असेल ती त्या ठिकाणी घ्यावी आणि पुढचे कामं जे आहेत ते कुठे खोळंबणार नाहीत, थांबणार नाहीत, त्या संदर्भामध्ये आपणच आता बैठक घेऊन खाली सूचना द्याव्या। सहयोगी पक्षाला काही सल्ला द्याल का? त्या आमदारांना काही सल्ला द्याल की जे औरंगजेबाशी तुलना करतायत आपल्या सहयोगी पक्षातल्या काही नेत्यांची? मला वाटतं अशा पद्धतीने कोणीही बोलता कामा नये। म्हणजे महापुरुषांच्या बाबतीत तर विटंबना म्हणजे अशा वाईट पद्धतीने बोललं जातं आहे आणि कोणी कोणालाही असं मला वाटतं बोलू नये, बोलताना तारतम्य सगळ्यांनी ठेवलं पाहिजे, या मताचा मी या ठिकाणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।